आपल्याकडं रब्बी हंगामामध्ये यावर्षी ₹1च्या अंतर्गत पीक विमा ही योजना शासनाने जी लागू केलेली आहे. त्याच्यामुळं मागच्या 5-6 वर्षात जे आपल्या रब्बीमध्ये शेतकऱ्यांचा विम्यामध्ये सहभाग खूप कमी झाला होता. परंतु यावर्षी 7,19,743 शेतकऱ्यांनी आपल्याकडे विमा उतरवलेला आहे आणि त्याचं क्षेत्र आहे 4,85,000 हेक्टर. जवळजवळ 2,000 कोटी त्याची इन्शुर्ड अमाउंट आहे. आणि जो प्रीमियम आहे म्हणजे शेतकऱ्यांचा ₹1 असेल, राज्य शासनाचा हिस्सा आणि केंद्र शासनाचा हिस्सा असा एकूण 212 कोटीचा प्रीमियम विमा कंपनीकडे जमा झालेला आहे. या ₹1च्या पीक विम्याच्या योजनेच्या अनुषंगानं ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी आकडेवारी आहे शेतकऱ्यांच्या सहभागाची. आणि यावर्षी सगळ्यांना माहिती आहे की रब्बीमध्ये सुद्धा सुरुवातीच्या काळात पेरण्या होतील का नाही ही शंका होती. त्यामुळं प्रिव्हेंटेड सोईंग म्हणून एक क्लॉज आहे, ज्याच्यामध्ये जर अशा प्रतिकूल वातावरणावर जर पेरणी झाली नाही तर त्यालासुद्धा विमा मिळतो. त्यामुळे त्या शेतकऱ्यांनीसुद्धा पेरणी न झालेल्या शेतकऱ्यांनीसुद्धा काही विमा उतरवलेला आहे. त्याच्यामुळे हे निश्चितपणे जी आपल्याकडं 2,66,000 हेक्टर पेरणीचे क्षेत्र आहे त्याच्या अगेन्स्ट 4,85,000पर्यंत विमा आपल्याकडे उतरवला गेलेला आहे. निश्चितपणे शेतकऱ्यांनी या ₹1च्या पीक विम्याच्या योजनेला खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे. भविष्यामध्ये आत्तापर्यंत जरी रब्बीमध्ये पीक विमा आपल्याकडे विमा मिळाला नसला तरी भविष्यामध्ये आत्ताची परिस्थिती, अवकाळीची परिस्थिती असेल किंवा भविष्यामध्ये जर अशी कुठली प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली तर निश्चितपणे शेतकऱ्यांना विमा मिळू शकतो.